मी विरोधी आमदार नाही, सत्यजित तांबेंच्या वक्तव्याने चर्चा। जे स्वप्न या तालुक्यामध्ये पाहिलं ते स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण करण्याचं काम बाळासाहेब थोरातांनी केलेलं आहे। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजित तांबे फडणवीस यांच्या जवळचे असल्याची अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे। आज थोरातांचे समर्थन करत निघालेल्या मोर्चात सहभागी झालेल्या सत्यजित तांबे यांनी मी विरोधी आमदार नाही असं वक्तव्य केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत। विशेष म्हणजे थोरातांनीही तो सगळ्यांचाच असल्याचं म्हणत त्याची पाठराखण केली आहे। नाशिक पदवीधर निवडणुकीत काँग्रेसने तिकीट नाकारल्यानंतर बंडाचा झेंडा फडकावत थोरातांचे भाचे सत्यजित तांबे यांनी काँग्रेस उमेदवारासमोर अपक्ष निवडणूक लढवत विजय मिळवला होता। तेव्हा निवडणुकीत भाजपने उघडपणे सत्यजित तांबे यांच्या विजयासाठी मोठी ताकद लावल्याचं बघायला मिळालं होतं। मामा बाळासाहेब थोरात यांची साथ सोडत सत्यजित तांबे भाजपात प्रवेश करणार अशी अनेक दिवसांपासून चर्चा होते, मात्र अजून तरी प्रवेश झाला नाही। मात्र देवेंद्र फडणवीस यांच्याशी सलोख्याचे संबंध आमदार सत्यजित तांबे यांचं असल्याचे वारंवार समोर येत आहे। आज संगमनेर शहरात बाळासाहेब थोरात यांचे समर्थन करत त्यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या संग्राम बापू भंडारे या कीर्तनकाराच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला होता। या मोर्चात आमदार सत्यजित तांबेही सहभागी झाले होते। संगमनेरचे शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांना इशारा देण्यात आला। सत्यजित तांबे यांनी विरोधी आमदार नाही हे लक्षात ठेवा असं वक्तव्य केल्याने पुन्हा चर्चेला तोंड फुटलं आहे। पुण्य केलं ज्यांनी आपल्या तालुक्यामध्ये शिक्षण संस्था उभ्या करून आपल्या घराघरामध्ये डॉक्टर, इंजिनियर, वकील, ग्रॅज्युएट मुलं तयार करण्याचं काम केलं, ज्यांनी या तालुक्याला एक विकासाचा मॉडेल तयार केलं, ज्यांनी इथला सहकार चालवला, कारखाना चालवला, दूध संघ चालवला, बँका चालवल्या, हजारो कोटी रुपयाच्या ठेवी गोळा केल्या, लोकांचा विश्वास संपादन केला, राज्यामध्ये एक नंबरचा तालुका म्हणून संगमनेर तालुका ओळखला जाऊ लागला, त्या आदरणीय बाळासाहेब थोरातांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका करणाऱ्या प्रवृत्तींचा निषेध करण्यासाठी आज आपण खऱ्या अर्थाने इथे जमलेलो आहे। हा फक्त बाळासाहेब थोरातांवर केलेली टीका नाहीये, ही टीका आपल्या संगमनेर तालुक्यावर केलेली आहे, इथल्या प्रत्येक माणसावर केलेली आहे। इथं जर कोणाच्या मनात असेल का हा काँग्रेसचा मोर्चा आहे, तर मला तुम्हाला सांगायचंय की हा काँग्रेसचा मोर्चा नाही, हा बाळासाहेब थोरातांवर प्रेम करणाऱ्या संगमनेर तालुक्याचा मोर्चा आहे। या तालुक्याला शांत ठेवण्यासाठी, या तालुक्याचा विकास करण्यासाठी आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन चालण्याची भूमिका घेऊ। स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब थोरातांनी जे स्वप्न या तालुक्यासाठी पाहिलं, त्यांच्या पिढीमधले मग दत्ता देशमुख असतील, विजय खताळ पाटील असतील आणि केबी दादा देशमुख असतील, ते अनेक लोकांनी जे स्वप्न या तालुक्यामध्ये पाहिलं ते स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण करण्याचं काम बाळासाहेब थोरातांनी केलेलं आहे। पूर्वीच्या काळातही राजकारण होतं, प्रचंड टोकाचं राजकारण होतं। ज्या विजय खताळ पाटलांच्या विरोधात भाऊसाहेब थोरातांनी निवडणूक लढली 78 साली आणि निवडून आले, विजय खताळ पाटलांच्या आणि दादांच्या दोघांच्याही आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते दोघं एकमेकाशी बोलत राहिले, एकमेकाशी त्यांनी मैत्रीचे संबंध ठेवले। विजय खताळ पाटलांचा 100वीचा कार्यक्रम करण्यामध्ये सगळ्यात मोठा पुढाकार माझ्या आईने घेतला होता। खताळ दादा तिला मुलीसारखं मानत होते। मध्यंतरी इथे भाऊसाहेब असे कुठेतरी आमचा असेल राजापूरचा, तो शिवसेनेमध्ये काम करत होता। शिवसेनेमध्ये काम करत असताना त्यांनी एकदा थोरात साहेबांच्या अंगावर शाई फेकली होती। आपल्या सगळ्यांना तो प्रसंग आठवत असेल। आपल्या मनामध्ये प्रचंड राग आला होता, परंतु साहेबांनी सांगितलं की नाही, त्यांनी त्याचं काम केलेलं आहे, तो त्या पक्षाचा कार्यकर्ता आहे, त्या विचाराचा कार्यकर्ता आहे, त्याला विरोध करायचा होता, त्यांनी विरोध केला, आपण मोठ्या मनाने त्याला माफ करून टाकलं, किंबहुना माफच नाही केलं तर मागच्याच महिन्यात त्याच्या कुटुंबात एक प्रसंग घडला, तर त्याचं सांत्वन करण्यासाठी साहेब त्याच्या घरी जाऊन तिथं बसले होते। ही संस्कृती या तालुक्यात। विशेष म्हणजे हे वक्तव्य ज्या स्टेजवरून करण्यात आलं तिथं बाळासाहेब थोरात स्वतः सत्यजित तांबे यांच्या पाठीमागे उभे असल्याचं बघायला मिळतंय। सत्यजितला सर्वांनी मदत केली असून तो सर्वांचा असल्याचं म्हणत एक प्रकारे बाळासाहेब थोरात यांनी आमदार सत्यजित तांबे यांची पाठराखण केली आहे। मी पण विरोधी आमदार नाहीये, म्हणजे हा मग तो स्वतंत्रच आहे ना,
तो स्वतंत्रच आहे. आणि तेव्हा डॉक्टर तांबेंना सुद्धा सगळ्या पक्षाचे लोक मतं देत होते आणि त्याच्यातून ते आमदार होत होते, सगळे तरी होते का. आता याला सगळ्यांनी मतं दिलेली आहेत आणि त्यामुळे तो सगळ्यांचा आहे. अपक्ष निवडून आलेल्या आमदार सत्यजित तांबे यांच्यावर काँग्रेसने निलंबनाची कारवाई केलेली असताना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सत्यजित तांबे यांनी आघाडीचा प्रचार केला होता. त्यावेळी तुम्ही सत्तेत नव्हता का असा सवाल उपस्थित करत तुम्ही सत्ताधारी पक्षासोबत फक्त स्वतःसाठी असाल यासाठी तुम्हाला शुभेच्छा असल्याचं संगमनेरचे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांनी म्हटलंय. हे वक्तव्य त्यांना करावं लागलं यातच संगमनेरकरांच्या जनतेने समजून घ्यायचं. कारण सत्ताधारी आमदार हा सत्ताधारी पक्षाच्या चिन्हावरती निवडून आला आहे, महायुतीचा आमदार म्हणून. आता तुम्हाला अपक्ष निवडून आल्यानंतर तुम्ही आज बोलताय लोकसभा निवडणुकीच्या वेळेस कुठं होते तुम्ही सत्ताधारी पक्षाचे, तर लोकसभेला तुम्ही विरोधात काम केलं, विधानसभेला ह्याच आमदार अमोल खताळच्या विरोधात तुम्ही प्रचार केले, भाषणं टोकले. त्यामुळे तुम्ही सत्ताधारी तुमच्या पुरते समजत असाल तर तुम्हाला शुभेच्छा. बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात तुम्ही खरं तर लढतात, मात्र आता त्यांचा भाजप सुरू आहे या सगळ्या वक्तव्याचा. नाही, वक्तव्याचा अर्थ एवढाच आहे का जी संपलेली राजकीय त्यांची तळमळ तडफड दिसतीये राजकारणात पुन्हा येण्यासाठीची, त्यासाठी कुठेतरी भाच्याला पुढं करून मामा अप्रत्यक्षपणे आणि चुकीचे म्हणा किंवा जनतेला स्थिर ठेवण्यासाठी केलेले असे काही वक्तव्य असेल असं. कदाचित काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यामुळे आमदार सत्यजित तांबे थेट भाजपात प्रवेश करू शकत नसले तरी आजच्या या वक्तव्यामुळे सत्यजित तांबे शरीराने मामा बाळासाहेब थोरात यांच्या सोबत दिसत असले तरी तांबेंचं मन मात्र फडणवीस आणि भाजपात रमलंय असंच म्हणावं लागेल.